नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या टॉप 20 न्यूजवर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन असून दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा जनसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृत केला, समाजातील विषमता दूर केली आणि सर्वांना समान संधी दिली, असं याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे 50% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं आपण लोकार्पण करू, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन फक्त 7 दिवसाचे असून पहिल्या दिवशी 5 मोर्चे विधानसभेवर होऊ शकतात. उद्धव ठाकरे 11-12 डिसेंबरला उपस्थित राहतील. शिक्षक आणि शेतकऱ्यांचे मुद्दे अधिवेशनात चर्चेअभावी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात आगामी 2 दिवसात महायुतीतील सदस्य प्रवेशावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीतील पक्षांमध्ये सध्या सुरू असलेल्या सदस्य प्रवेशांवर आणि विशेषतः एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यावर चर्चा होणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल, असं मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार आणि त्यामुळे सर्वांचे कॉलर टाईट होईल, असा दावा लोढा यांनी केला आहे. हे वक्तव्य त्यांनी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मेळाव्यात केलं. याच मेळाव्यात लोढा यांनी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतात असं सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व याचिकावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी निगडीत याचिकांवरील औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला न दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यात आज दिवसभरात इंडिगोची 42 विमानं रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या 4 दिवसापासून इंडिगोच्या 2000हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांची देशभरात तारांबळ उडाली आहे. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका नरेंद्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या वेळापत्रकात बिघाडामुळे देशभरातील हवाई प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मार्गावर तिकीट दर प्रचंड वाढले असून एअर इंडियाच्या पुणे मुंबई उड्डाणाचं तिकीट दर तब्बल 1 लाख रुपये आणि नागपूर मुंबई मार्गावरील तिकीट 30,000 रुपयापेक्षा जास्त झाला आहे. पुणे विमानतळावर इंडिगोची सर्वाधिक झळ बसली असून शुक्रवारी 46 उड्डाणे रद्द झाली आहेत. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बेंगलोर, रांचीसह महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या वेळापत्रक बिघाडामुळे देशभरात लाखो प्रवासी अडकले आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनानं आजपासून अनेक रेल्वे मार्गावर अतिरिक्त कोच जोडण्याचं आणि अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असून रेल्वे सेवा वाढवून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागानं UDID कार्ड सादर न केल्याबद्दल 14 शिक्षकांना निलंबित केलं आहे. आदेशाचं वेळेत पालन न केल्यामुळे जिल्हा परिषदेने कठोर कारवाई केली आहे. प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील. जामखेडच्या खर्डा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाड याला अटक केली आहे. संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्याने तिने आत्महत्या केल्याचं तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. वसईच्या सातिवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेनं शिक्षा केली म्हणून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिक्षण विभागाने मोठी कारवाई करत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी 3 शिक्षण अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन केलं आहे. सारंगखेडा घोडे बाजाराच्या पहिल्या 2 दिवसात 117 घोड्यांची विक्री झाली असून 56 लाखाची उलाढाल नोंदवली आहे. आतापर्यंत 2800 घोडे दाखल झाले असून 9 तारखेपासून आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी विक्रमी उलाढाल होईल असा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त केला जात आहे.
नागपूर शहरात थंडीची हुडहुडी वाढली असून तापमान 9.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे, जे सरासरीपेक्षा 2.3 अंश कमी आहे. या मोसमातील ही निचांकी तापमानाची नोंद आहे. नागपूरनंतर गोंदियातही तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने हवेत गारवा जाणवतोय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर होते. आज सकाळीच ते रशियाकडे रवाना झाले. दोन्ही देशात अनेक व्यापारी आणि संरक्षण विषयक करार झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना काही वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत, ज्यात महाराष्ट्रातील हस्तनिर्मित चांदीचा घोडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना गिफ्ट केला आहे. तसेच रशियन भाषेतील श्रीमद भगवद्गीता मोदींनी पुतीन यांना भेट म्हणून दिली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतात केलेल्या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वपूर्ण करार केले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली असून पाकिस्तानी तज्ज्ञांनी पुतीन पाकिस्तानात का येत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर पत्रकार आरजू काझमी यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानच्या कमकुवत अर्थव्यवस्थेचा आणि रोख व्यवहार करण्याच्या अक्षमतेचा विचार करत पुतीन भारताला प्राधान्य देतात असं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये पार पडला. या शाही विवाह सोहळ्याचा वरातीचे फोटो व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे व्हिडिओ शेअर केले आहेत. अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बहरीनमध्ये आहे. काही दिवसापूर्वी अशा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाची प्रभावी टॅगलाईन बाई अडलिया म्हणूनच ती नडलिया प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. टीझरमध्ये रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवर बसून गावागावामध्ये लोकांपर्यंत पोहोचते अशी झलक पाहायला मिळाली. आशाच्या सध्या तरीही परिणामकारक दृश्यांनी तिच्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण केलं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.